हो या लंका तेरे चारों ओर आपकी रहे नुकंपा न डर नहीं शंका नचेंगे हम जो भी चलाए कोई चंचल खिलेगा Sir, please welcome on the stage. तेरा अंतर तू आजा गुरु मंत्र ये एले 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 अपना पराया जो मिले न्यू ब्रँड STC मान सन्मान झाला पाहिजे की नाही तर त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी स्टेजवरती इन्व्हाइट करतो डायमंड एक्झिक्युटिव्ह मिस्टर ललित डोंगरे सर ITC लीडर मिस्टर नानाभाऊ कोते सर आर्टिस्ट लीडर मिस्टर समाधान कोते सर तू ही कमाई मेरी और तू ही बीमा तू मेरे साथ कर हो रोकेगी फिर क्या मुझे कोई सीमा तू मेरे साथ कर हो रामा रामा तू मेरी नौटंकी तू ही सलीमा तू मेरे साथ कर हो तू मेरे साथ कर हो मगन मन बोल मच के बिच बोले फुले जोरदार टाळ्या न्यू ब्रँड STC अपना पराया जो मिले मस्ती की गंगी में चल बेटा सेल्फी ले ले रे अनुमान मिलेंगे बोले नहीं चोट STC रँकची पिन आहे त्यांचं नाव आणि रँक पण असते आणि ती पिनचं सेलिब्रेशन पण झालेलं आहे मॅडमसाठी एकदा जोरदार अपना पराया जो मिले मस्ती की टंकी में STC रँक पर्यंत मॅडमचा प्रवास आपण त्यांच्याच तोंडाने ऐकूया. थँक्यू सर. महागुरुजी बसलेले आहेत, 2 शब्द बोलायचा चान्स मिळाला त्याच्याबद्दल थँक्यू सर. थँक्यू सर. मी ओळख सांगेन, मी रंजना देवीदास उशीर या बिझनेसला पार्ट टाईम म्हणून स्वीकार केला आहे गेल्या 4 ते 5 वर्षापासून. पार्ट टाईम करता करता मी STC फर्स्ट ID माझा STC झालेला आहे आणि सेकंड ID माझा DTC या रँकवर मी काम करत आहे. मला या बिझनेसमध्ये आणणारे, हाताला नाही तर बोटाला धरून धरून मला शिकवणारे असे माझे ग्रेट महागुरुजी RTC खैरनार सर यांना मनापासून वंदन. तसेच आपण या बिझनेसमध्ये ज्यांना आपण संबोधलं जातो चॉकलेटी हिरो, न्यू ब्रँड, डायमंड ललितजी डोंगरे सर यांना पण मनापासून वंदन. आणि तसेच मित्रांनो, त्यांना कोण विसरेल, महाराष्ट्राची आन बान शान किशन कन्हैया किशोरजी आयरे सर यांना पण कोटी कोटी धन्यवाद. एकमेव मी अशी व्यक्ती असेल की प्रथम माझ्या मिस्टरांनी बिझनेस चालू केला. मी ह्या बिझनेसचा रिझल्ट घेतला फक्त प्रॉडक्टचा, तरी पण मी या बिझनेसना पॉझिटिव्ह झालेली नाही. माझे मिस्टर एकटेच बिझनेस करायचे. मी त्यांना सतत म्हणायची, तुम्हाला माय लाईफस्टाईल बिझनेस पाहिजे का मी पाहिजे? ते म्हणायचे मला दोन्ही पाहिजे. मी म्हणायची नाही, तुम्हाला एकच कोणतं तरी चूज करावं लागेल. ती म्हणायची नाही, मला दोन्ही पाहिजे आणि तुला विमानाने मी प्रवास करून आणेल. आणि त्यांनी खरंच मला विमानात बसवलं आणि हैदराबादला फुकट घेऊन गेले आणि 4 दिवस टूरला फिरून आणलं. खूप आनंद वाटला आणि मी पॉझिटिव्ह झाली. सेकंड थिंग अशी सांगू शकते की मी पॉझिटिव्ह का झाली. मी जेव्हा ATC झाली सर, माझा ATCचा सत्कार मी खूप लकी मानते, रावसाहेब थोरातला झाला आणि तोही आपले सर्वांचे गॉडफादर मिस्टर प्रवीणजी चंदन सर यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. आणि त्या दिवसापासून माझ्या लाईफला जो U-टर्न मिळाला ना सर, आज तयागत मी मागे वळून सुद्धा पाहिलेलं नाही.
आज माझा जो STCचा जो मान सन्मान झाला ना सर, मी खूप खूप हाल अपेक्षा करून, घर सांभाळून, नोकरी सांभाळून, नोकरी मी 10 वर्षापासून करते, परमनंट जॉब आहे, 27,000 रुपये सॅलरी आहे, नाशिक सारख्या सिटीमध्ये माझी 3 मजली इमारत आहे, 10 घरं मी भाड्याने दिलेली आहे, तरी पण हा बिझनेस मी करते आणि करते नाही. मी माझा गॉडफादर प्रवीणजी चंदन सर यांच्या हस्ते सत्कार झाला, मी मागे वळून पाहिली नाही. आज STC या रँकवर मी काम करते आणि आज माझा या स्टेजवर जो सत्कार झाला ना मित्रांनो, जे मी हाल काढले, जे अपेक्षा काढल्या ना, ते सगळं मी आज सीन भाग विसरून गेली मित्रांनो ह्या सत्कारामुळे. असा सत्कार माझा नेहमी नेहमी होत जाईल आणि मी नेक्स्ट रँक नक्कीच अचीव करेल. तर हा बिझनेस मी जाता जाता एवढंच सांगेल की हा बिझनेस जोडीने करा, कारण हा बायनरी प्लॅन आहे. जोडीने करा, जोडीने केला तर गोडी येते, गोडीने केला तर यश निश्चित असतं. तो पायाने चालण्यापेक्षा डोक्याने चाला, यश निश्चित आहे. जाता जाता एक फॉर एक्झाम्पल देईल बघा. एक व्यक्ती जर आपण गल्ली बोळातून चालतोय आणि तो एक दगड घेऊन जर कुत्र्याला मारतोय तर काय परिस्थिती होईल? ते कुत्रं गल्लीतून पळून जाईल, याच ना मित्रांनो, बरोबर ना? त्या कुत्र्याला जर दगड मारला तर तो गल्लीतून पळून जाईल. पण त्याच व्यक्तीने तोच दगड जर मधमाशाच्या पोळ्याला जर मारला तर काय होईल मित्रांनो? त्या सगळ्या मधमाशा त्या एका व्यक्तीला पळून लावतील. म्हणून मला सांगायचं थोडक्यात असं काय आहे, तर हा बिझनेस एकट्याने करायचा नाही, तर हा बिझनेस टीमवर्कचा आहे. टीमवर्कने जे काम होतं त्याच्यातून यश निश्चित होतं, यशस्वी होतो माणूस. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक्यू 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 मॅडम, थँक्यू. मॅडमने एकदम गोडी निर्माण केली. भविष्यात पुढच्या रँकसाठी आमच्याकडनं सर्वांकडनं हार्दिक शुभेच्छा.